करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः. श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्रीदासबोध दशक 12वा विवेक वैराग्य नाम. समास दुसरा प्रत्यय निरूपण नाम. श्रीराम समर्थ. ऐका संसारासी आले हो, स्त्री पुरुष निस्पृह हो, सुचितपणे पाहो अर्थांतर. जय जय रघुवीर समर्थ. कार्याला सुरुवात झालेली आहे. कार्याला सुरुवात आत्तापासून नाही, कृतयुगापासून जी सुरुवात झाली ती आत्तापर्यंत चालूच आहे आणि पुढे सुद्धा चालूच राहणार आहे. कृते जनार्दनो, त्रेताया रघुनंदन, द्वापारे राम श्रीकृष्ण, कलो श्रीपाद श्रीवल्लभ. कारण ज्याप्रमाणे आपण जन्माला आलो त्याप्रमाणे आपण मरण पावणारच आहोत. जन्म मृत्यू आपल्या वाटेला आलेलंच आहे. परंतु कार्याला जी सुरुवात झालेली आहे त्याचा शेवट बघा प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे. जी आपण सुरुवात केलेली आहे प्रार्थनेने. कारण प्रार्थना ही आपल्या मनाला स्थिर करण्याचं कार्य करत असते. कारण स्मरण कोणाचं होतं? ब्रह्मा, विष्णू आणि महेश, ज्याने प्रत्यक्षपणे जन्माला घातलेला आहे. दुसरं म्हणजे पालन करणारं आहे आणि तिसरं म्हणजे संहार करणारा आहे. परंतु ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांच्या पलीकडे असणाऱ्या जो सद्गुरू साक्षात परब्रह्माची जाणीव ओळख आपल्याला निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्याला परमेश्वर कोण आहे, परमेश्वर काय आहे याचं भाग आपल्याला लक्षात राहणारच नाही आहे. बरोबर की नाही? म्हणून स्मरण काय करावं? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहो महेश्वरा. श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे. कारण प्रत्येक वेळेला आपण जय घोषानेच सुरुवात करत असतो. कारण एकदा जय नाही, 2 वेळा जय आहे आणि तो सुद्धा सुरुवातीला जय दाखवला. आपण घोषणा करत असतो, त्यांचा जय हा मागे असतो. बरोबर की नाही? परंतु आपल्याला जय जो दाखवला आहे तो 2 वेळा सुरुवातीलाच दाखवला. एक म्हणजे आपल्या देहाचा आणि दुसरा म्हणजे अंतरीचा अंतरात्मा. कारण रघुवीर समर्थ सद्गुरू साक्षात आहे. कारण आपण वाचत असतो, वाचण्यामध्ये आपण संपूर्णपणे लक्षपूर्वक ऐकत नाही, लक्षपूर्वक वाचत नाही. कारण का? आपलं मन चंचल असतं. परंतु हे जे ग्रंथ आहेत, आपण ग्रंथ आणि बघा जे पुस्तक असतात ते सुद्धा आपल्याला कळत नाही. आपण ग्रंथांना ग्रंथ नाही म्हणत, पुस्तकं म्हणतो. तरी बघा संतांचे जे ग्रंथ आहेत, परमेश्वरांचं संपूर्णपणे जर पाहायला गेलो ग्रंथ आहेत, हे वाचून उपयोगाचं नाही. अंतरी पेरता आलं पाहिजे. जे पिंडी ते ब्रह्मांडी. कारण या संपूर्ण ग्रंथामध्ये जे मत मांडलंय ते खुद्द भगवंताचं आहे, श्रीमताचं आहे. इथे लोकमताचा वापर केलेला नाही. लोकांची मतं जाणून घेऊन इथे दाखवलेली नाही आहेत. हे खुद्द भगवंताचं आहे. खुद्द भगवंताचं वचन या ग्रंथामध्ये संपूर्णपणे सार या ग्रंथामध्ये लिहून ठेवून आपल्याला
श्रवणासाठी प्राप्त करून दिलेला आहे. कारण कृतयुगामध्ये 100% पुण्याई होती. जसजसा काळ बदलत गेला, कृतनंतर त्रेता आलं, त्रेतानंतर द्वापार आलं, जी पुण्याई होती ती कमी कमी होत चालली. जी 100% पुण्याई होती ती आता कलियुगामध्ये 25%च पुण्याई राहिली. म्हणून या कलियुगामध्ये हा दास डळमळीत होऊ नये म्हणून या बोधातून प्रत्यक्षपणे दास कसा घडता येईल, घडवला जाईल, यासाठी आपल्याला श्रवण दिलेलं आहे. दशक 12वा, 200 समास आहेत, 20 दशक दासबोध. श्रवणाद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो. ऐरा गैरा नाही हो, सामर्थ्य पुरवणार आहे. दशक 12वा, विवेक वैराग्य. विवेक आणि वैराग्य कुठेही जा, परंतु विवेक सहित गेला पाहिजे. वैराग्य दाखवलं. ज्ञान वैराग्य सिद्धर्थे सद्गुरु पादो दकम पिपित. आणि त्यातला समास जो दुसरा दाखवला तो प्रत्यय निरूपन्न. प्रत्यय दाखवला. करूया स्मरण. श्रीराम समर्थ. ऐका संसारासी आले हो, स्त्री पुरुष निस्पृह हो, सुचितपणे पाहो अर्थांतर. आता या कलियुगामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. स्त्री आणि पुरुष ज्याप्रमाणे आपण प्रपंच परमार्थ दोन्ही ऐकून आहोत, परंतु प्रपंचामध्ये संसारामध्ये आपण ज्या वेळेला उतरतो, परमार्थ असेल ज्या वेळेला आपण त्यामध्ये उतरतो, परंतु प्रपंच काय आहे, संसार काय आहे, परमार्थ काय आहे, हे जेव्हा आपण प्रत्यक्षात पाहतो तेव्हाच आपल्याला कळतं की या संसारात आलेल्या सर्व स्त्रिया असू दे किंवा पुरुष, त्याचा अर्थ नीट समजून घेऊन त्यावर विचार करता आला पाहिजे की ऐका संसारासी आले हो. आता संसारामध्ये आपला देह आलेला आहे. आपण संसारामध्ये कसं जीवन जगत आहे हे पाहिलं पाहिजे. आता आपण विचार करतो संसारामध्ये काही गोष्टी कमी पडतात. एकमेकांशी बघा प्रत्यक्षपणे समजून घेतलं तर संसारामध्ये कधी अडीअडचणी, कटकटी, भानगडी होणार नाही. परंतु जर आपल्या जीवनामध्ये काही कमी पडत असेल तर आपण एकमेकांना बोलत असतो. त्यामुळे काय होतं, आपल्या संसारामधला जो आपण एखादा शब्द म्हणतो त्याचा अर्थ कसा कमी होतो, तसं जीवनाचा अर्थ संसारातून निघून जातो, त्याचं महत्त्व कमी होऊन जातं. मग आपल्याला संसाराचा कंटाळा येत असतो. एखादी गोष्ट नवीन आणली की ती गोष्ट आपण बघा आपल्याजवळच ठेवतो. 2-3 दिवस झालं की नंतर त्यांचा कंटाळा येतो. मग तसंच आहे, आपण संसार या संसारामध्ये आपल्याला नवीन वाटतं, परंतु नंतर त्याच संसाराचा कंटाळा येत असतो. कारण मनासारखं होत नाही. आपल्याला इच्छा असते, मागणी असते, परंतु पुरवठा होत नाही. मग कुठे आपण कमी पडलेलो आहोत हे आपल्याला सिद्ध करून दाखवायचं आहे. म्हणजेच काय तर आपल्याला नामस्मरण, स्मरण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या प्रकारे आपण प्रपंचामध्ये उतरलेलो आहोत किंवा परमार्थामध्ये उतरलेलो आहोत तिथे आपल्याला विवेकसहित उतरता आलं पाहिजे. बरोबर की नाही. स्त्री पुरुष निस्पृह हो, सुचितपणे पाहो अर्थांतर. पाहिलं पाहिजे.
डोळे दिलेत ना, डोळ्यांनी पाहिलं पाहिजे. कान दिलेत, कानांनी ऐकलं पाहिजे. दुसऱ्यांच्या बोलण्यावर, दुसऱ्यांच्या ऐकण्यावर जर आपण अजूनपर्यंत विश्वास ठेवत असू ना, तर आपला संसार गेलाच म्हणून समजायचा. कारण लोक आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता. संशयाने पाहिलं जातं. चिंतेने संपूर्णपणे मनुष्य ग्रासला जातो. आणि त्यामध्ये जर कोणी आपल्यामध्ये भर टाकली तर आपलं प्लास्टर करून मोकळी जाणारी लोक आहेत. सावधान. म्हणून समर्थ म्हणाले, ऐका संसारासे आले हो. ऐका सांगितलं प्रत्यक्षपणे. ऐकल्याविन कळले, शिकल्याविन शहाणपण आले, ऐसे देखील ना ऐकले भूमंडळी. आपण फक्त थोडंसं ऐकतो आणि सोडून देतो, परंतु तेच बोध, तेच शब्द, तेच वाक्य आपल्याला मनातून बघा प्रत्यक्षपणे, जशी पाण्याला उकळ्या येतात ना, नंतर ज्यावेळी प्रसंग येतं संसारामध्ये बघा, प्रत्यक्षात संकट येतात, तेव्हा तेच शब्द आपल्याला मनाला टोचत असतात की हेच शब्द, हीच वाक्य जर मी ऐकली असती तर हा प्रसंग मला पाहायला नसता मिळाला. म्हणून सुचितपणे पाहो अर्थांतर. काय म्हणते वासना, काय भाग दिलेला आहे. काय कल्पिते कल्पना, अंतरीचे तरंग नाना प्रकारे उठती. आपल्यामधली जी वासना आहे ना, बघा आपली वासना काय म्हणते, आपली कल्पना काय काय मनोरथ करते, आणि अंतःकरणात अनेक प्रकारच्या विचारांचे तरंग कसे उठत असतात याचा विचार आपल्याला करता यायला हवा. काय म्हणते वासना? आपला मनुष्य देह हा संपूर्ण वासनेवर आधारित आहे. ज्या प्रकारे एखादी सवय असते बघा, एखाद्या मनुष्याला संपूर्णपणे तो देह वासनेमध्ये गेला असतो. एखादी विडी सिगारेट असू दे, तंबाखू असू दे, दारू असू दे, अनेक विषयांमध्ये संपूर्णपणे बुडालेला आहे. आता यातून बाहेर पडायचं. अनेक प्रकारे त्याच्या मनामध्ये वाईट विचार येत असतात. त्या वाईट विचारांमध्ये संपूर्णपणे देह अडकलेला आहे. त्यातून सोडवणारा कोण आहे? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक वाईट वाईट विचार मनामध्ये येत असतात. ज्याप्रमाणे आपण दररोज सकाळी उठल्यानंतर अंघोळ करत असतो, शरीरातला बघा संपूर्णपणे शरीरावरचा मळ पाण्याने, साबणाने, शॅम्पूने सर्व निघून जाईल, परंतु अंतरीचा मळ आपल्याला बाहेर काढायचा आहे. तो मळ, ती घाण बाहेर काढणारा आहे तरी कोण? पुढच्या ओवीमध्ये समर्थांनी उत्तमाचा भाग दिलेला आहे. बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, मनासारखे असावे सकाळ काय. मनासारखे असावे. आपला मनच आहे. मन हा इंद्रियाचा राजा आहे. अहो आपण शरीराने समोर बसलोय, परंतु मनाने बायको काय करते, माझा नवरा काय करतोय, माझी आई काय करते, माझे वडील काय करतायत, माझे भाऊ काय करतोय, माझी बहीण काय करत असेल, म्हणजे सगळ्यांचा विचार करतोय. बसलाय कुठे? समोर. परंतु बरे खावे, बरे जेवावे. आता जेवताना पंचपक्वानाचा ताट आपल्याला समोर बघा प्रत्यक्षपणे दिलेला आहे. नमस्कार करून वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज वन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भर नोहे जाणीजे यज्ञ.
नमस्कार करून जय जय रघुवीर समर्थ. आणि ज्याप्रमाणे सुरुवात आपण करत आहोत त्याचप्रमाणे अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे ही जाणीव असताना सुद्धा आपल्या हातात बघा, एका हातात चपातीचे तुकडे आणि दुसऱ्या हातात रिमोट. रिमोट नसेल तर दुसऱ्या हातात मोबाईल. TV पाहण्यात, त्या मोबाईलमध्ये संपूर्णपणे लक्ष तिकडेच. अर्धा तास होऊन गेला तरी जेवण उरकत नाही. मग जे वाढलेलं अन्न आहे, लोक येतात, अरे तू आहे तसंच आहेस. समर्थ म्हणाले, ज्या प्रकारे आपण जे अन्न पदार्थ खात असतो ना, ते मनाप्रमाणे खाल्लं पाहिजे. त्यातली रुची, गोडी, आवड हे आपल्याला घेता आलं पाहिजे. बरोबर की नाही? एखादा फळ असेल, हंगामामध्येच येत असतो ना, त्याची रुची, गोडी, आस्वाद आपल्याला त्याच वेळी घेता येतो ना. मग तसंच आहे, आपल्याला एखादा अन्नपदार्थ असू दे किंवा एखादा पदार्थ असू दे किंवा एखादी वस्तू असेल, ते आपल्याला मनाप्रमाणे, आवडीप्रमाणे खाता आलं पाहिजे. एखादं काम करत असताना जर कोणी आपल्याला डिस्टर्ब करत असेल तर आपल्याला त्या कामाचा सुद्धा कंटाळा येतो. कारण ती गोष्ट आपण करत आहोत आणि मध्ये आपल्याला कोणीतरी त्रास देत आहे. परंतु एखादी आवडीची गोष्ट असू दे, बघा आपण आवडीने करत असतो की नाही, मग त्याचप्रमाणे आपल्याला जेवणसुद्धा दिलेलं आहे. अन्न हे पूर्ण परब्रह्म आहे. मग त्याचप्रमाणे जे आपण खाऊ ते आपल्या शरीराला संपूर्णपणे लागेल ना. आणि जशी आपण बघा कमजोर न होता उत्तम रीतीने आपला शरीर धाकट होईल. परंतु आता आपल्याला जेवण करायला टाईम मिळत नाही. आपल्याला बाहेरची चव लागलेली आहे. आपल्याला घरातल्यांची चव लागत नाही. म्हणजे काय, घरातले शिजवलेल्यांची चव लागत नाही. विचार करा, काय जिभेला चोचलेत. जी इच्छा आहे ती इच्छा आपल्याला बाहेर घेऊन जाते आणि ती जेव्हा पूर्ण होईल तेव्हा आपल्या मनाला तृप्त समाधान होत असतं. परंतु एकदा का त्या दुकानावर गेला की पुन्हा पुन्हा त्या दुकानावर आपल्याला जायला भाग पाडतं. बघा काय सवय लागून जाते. समर्थ म्हणाले, बरे खावे बरे जेवावे. आपल्याला सुद्धा पोट दिलेलं आहे. अहो, टीजभर पोटासाठी आपण कष्ट करत असतो. परंतु जे आपल्याला वाढून ठेवलेलं आहे ना, त्यामध्ये समाधानी असलं पाहिजे. भले ते भाकरी, ठेपला, चटणी असू दे, बरोबर, चपाती असू दे, भाजी पोळी असू दे, जे मिळेल ते उत्तम रीतीने आपल्याला खाता आलं पाहिजे. जे आपल्याला वाढून ठेवलेलं आहे त्यामध्ये समाधानी असलं पाहिजे. परंतु आपल्याला ते खायला वेळ मिळत नाही. मग बरे लावे बरे नेसावे. मग आपल्याला सुद्धा कपडे दिलेले आहेत. बघा, आता बोलायलाच नको, कारण कलियुग चालू आहे. समर्थ म्हणाले, कोणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. शरीरभर पूर्ण आपण कपडे परिधान करता आले पाहिजे ना. कारण बरे दात घासून तोंडात व्हावे, कळाई न घाणे रडे बाणसा. मग त्याचप्रमाणे सुद्धा समर्थांनी दिलंय, बरे लावे बरे नेसावे, बरं खावं, बरं जेवावं, बरे कपडे घालावेत, मनासारखी असावं. सकाळ काय जीवनामध्ये थोडंफार असू दे, परंतु समाधानी असलं पाहिजे. आपण दुसऱ्यांच्या घरात त्यांना काय मिळालंय, त्यांच्या वाटेला काय आलंय हे पाहूनच आपण आपले संपूर्णपणे मनस्थिती कमजोर करत असतो. मग बघा, मनासारखी एखादी गोष्ट जर घडली नाही ना, तर संपूर्णपणे जीवनाची गोडीच
कमी होऊन जाते. ऐसे आहे मनोगत तरी ते काहीच न होत, बरे करिता अकस्मात वाईट होते. याप्रमाणे आपले मनोगत असते, पण तसे काही घडत नाही. आपण काही चांगलं करायला जावं तर अकस्मात वाईट घडूनच जातं. आता विचार करा, आपण सगळ्यांचं ऐकतो, चांगली गोष्ट, थोड्या मोठ्यांचं ऐकलं पाहिजे. परंतु आपण एखादं कार्य करायला घेतलं की त्याप्रमाणे मनाप्रमाणे ते कार्य होत नाही. आणि काही चांगलं करायला जावं ना, तेव्हा आपल्या हातून वाईटच घडतं. मग आपल्याला वाटतं अरे आपण चांगलं करतोय, मग दोष कोणाला द्यावा? दोष स्वतःहून आपण आपल्यालाच दिला पाहिजे. कारण आपण कुठे चुकलो हे कळलं पाहिजे. आपण काय करतो, अरे मी चांगलं करायला गेलो आणि हे असं का होऊन बसलं. तिथे आपल्याला शोधता आलं पाहिजे की चांगल्या प्रकारे काम न करता आपल्या हातून वाईट का घडलं. कारण मनाचा काय आहे, मोठेपणा, तो कुठेतरी कमी व्हायला पाहिजे. कारण मनाचा मोठेपणा म्हणजे काय, तर मन चंचल. एक सुखी एक दुःखी प्रत्यक्ष वर्तते लोकी, कष्टी होऊनी असे की प्रारब्धवारी घालिती. आता जीवनामध्ये काही सगळेच सुखी आहेत काय हो? जीवनामध्ये, आयुष्यामध्ये, या जगामध्ये संपूर्णपणे सगळेच दुःखी आहेत? समर्थाने उत्तमाचा श्लोक कोणासाठी प्राप्त करून दिला? जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधून काय. का पशुपक्ष्यासाठी काय हो, प्राण्यांसाठी लिहून ठेवलंय? नाही, फक्त 84 लक्ष योनींमधून मनुष्य देहासाठी हा श्लोक प्राप्त करून दिलाय. आणि तो म्हणजे मनुष्य देहाला सुद्धा नाहीये, तर त्यातला मनाला दिलेला आहे. कारण का, या जगामध्ये सुखी कोण आहे? कोणालाही प्रश्न विचारा, काय रे, काय हो, तुम्ही सुखी आहात का? नाही हो. तो त्याची संपूर्णपणे जीवन कथा, रड कहाणी सर्व तुम्हाला सांगत राहील. कारण सुखी कोणच नाही. कोणाला आजाराने ग्रासलेला आहे, कोणाला आर्थिकतेने ग्रासलेला आहे, कोणी मानसिकमध्ये अनेक प्रकारचे त्रास, अनेक प्रकारचे आजार, अनेक प्रकारचे रोग काही ना काही उद्भवत असतात. म्हणून समर्थ म्हणाले, एक सुखी एक दुःखी. आता आपण आपल्याला असणारा आजार, आपण आपले असणारे रोग, आपल्याला असणारी संकट आपण दाखवत नाही. काही जण सांगून ठेवतात, अरे मला आजार आहे, मला. मग आपण विचार करतो, अरे आम्हाला पण सुद्धा आहे, पण आम्ही कोणाला सांगत नाही. बरोबर की नाही? प्रत्यक्ष वर्तते लोकी, संसारात एक सुखी आहे एक दुःखी आहे असं प्रत्यक्ष घडताना दिसतं. त्यामुळे लोक कष्टी होतात, घाबरून जातात. मग सर्व दोष कोणावर ठेवतात? कष्टी होऊन असे की प्रारब्धवारी घालिती, अचूक यज्ञ करवेना, म्हणून केले ते सजेना, आपला अवगुण जाणवेना काही केल्या. खरं तर अचूक प्रयत्न केला जात नाही. बरोबर? प्रयत्नांती परमेश्वर. म्हणूनच काही लोक यशस्वी होत नाहीये. जीवनामध्ये जर पाहायला गेलो, लोक यशस्वी न होण्याचं कारण काय, तर प्रयत्न त्याप्रमाणे केले जात नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना आपला अवगुण काही केल्या कळूनच येत नाही. तर आपल्यामध्ये सुद्धा गुण आहेत, अवगुण आहेत, पण काही केल्या कळून येत नाही आहेत की त्या व्यक्तीमधून कोणते दोष, कोणती चूक घडलेली आहे. जो आपला आपण नेणे, तो दुसऱ्याचे काय जाणे, न्याय सांडिता दैन्यवाने होती लोक. जो आपल्या स्वतःला जाणत नाहीये, तो दुसऱ्याला काय जाणणार. बघा,
आपल्या स्वतःला जाणत नाही, आपण आपल्या स्वतःला विचारत नाही, आपल्यासाठी आपण वेळ देत नाही आहे, तर आपण दुसऱ्यांचा काय विचार करणार हो. काही लोक बघा प्रत्यक्षपणे एकमेकांना मदत करत असतात. आपण उद्या देवासारखा धावून आलाय, सर्वांसाठी मदत करतो, मग आपण का इतरांसाठी मदत करत नाही आहे. स्वतःला प्रश्न विचारावा. आपली माणुसकी आपण टिकवत नाही आहे, बरोबर की नाही. तुम्ही टिकवत असाल, तुम्हा सर्वांना नमस्कार आहे. एकमेकांना मदत करता आली पाहिजे, कारण आयुष्यामध्ये आपण अमरपट्टा लावून आलेलो नाही आहेत. प्रत्येकाला जीवनामध्ये आयुष्यामध्ये संकट प्रसंग ही येणारच आहे, परंतु एकमेकांना जर आपण मदत केली तर ती संकट प्रसंग कुठेतरी कमी होण्याचा प्रयत्न होईलच, यात शंका नाही आहे. मग काही लोक श्रीमंत असतात, काही लोक गरीब असतात, मग काही लोकांना मदत केली पाहिजे. ज्याप्रमाणे बघा आपण काही घेऊन आलेलो नाही आहेत आणि घेऊन जाणार सुद्धा नाही आहेत. किती पैसा असला तरी तो इथेच असणार आहे. मग आपल्याला थोडेसे काही मदत म्हणून जर इतरांना दिलं तर नक्कीच बघा आपलं कार्यसुद्धा उत्तमाचं होईल. आणि ज्याप्रमाणे समर्थ म्हणाले, मरावे परी कीर्ती रूपे उरावे, त्याप्रमाणे आपली कीर्तीसुद्धा उत्तम प्रकारे होण्यास मदत होईल. परंतु आपल्यामध्ये मीपणा नसावा. मी एवढ्या लोकांना पैसे दिले, मी एवढ्या लोकांना मदत केली, मीपणा नसावा. समर्थ म्हणाले, अभिमान नसावा. अभिमान उठे मत्सर, मत्सरे तिरस्कार, पुढे क्रोधाचा विकार, प्रबळे बळे. लोकांचे मनोगत कळेना, लोकांसारिखे वर्तवेना, मूर्खपणे लोकिनाना कलह उठती. आता लोकांना परस्परांचे मनोगत अजिबात कळत नाही, त्यामुळे एकमेकांच्या मनासारखं वागता सुद्धा येत नाही. त्यामुळे मूर्खपणामुळे लोकांच्यामध्ये नाना प्रकारचे कलह निर्माण होत असतात. आता मनोगत कळायचं आहे, त्यासाठी प्रथमतः लोकांना ओळखता आलं पाहिजे की ज्याप्रमाणे लोक बोलत आहेत त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांचं वागणं कसं आहे, हेच जर कळत नसेल तर शेवटी भांडण आहेच, वाद आहेत, कलह आहेत. मग ते कळो वाढती, परस्परे कष्टी होती, प्रयत्न राहता अंती श्रमची होय. मग ते कलह वाढू लागतात. बघा भांडणं वाढू लागतात. सर्व लोक या प्रकारे परस्परांमुळे कष्टी होतात, दुःखी होतात. कोणी योग्य दिशेने प्रयत्नच करत नाही आहे. हा पूर्वेला असेल तर या देहाचा पश्चिमेला तोंड. म्हणजे शेवटी सर्वांना विनाकारण त्रास होतच असतो, बरोबर की नाही. आपण बघा एकमेकांशी बोलत असताना थोडासा का होईना पण एखाद्या गोष्टीवरून जर वाद झाला ना तर आपण लगेच चेहरे आपण आपली तोंड फिरवत असतो. तो दिसला की आपला दिवसच खराब, आपण असं करूनच जातो. ऐसी नव्हे वर्तणूक, अशी वर्तणूक असूच नाही. आपला थोड्याशा गोष्टीवरून जर वाद होत असेल समजून घेतलं पाहिजे, बरोबर की नाही. परीक्षा वे नाना लोक, अनेक लोकांची अनेक प्रकारे परीक्षा करावी, बरोबर ना. समजले पाहिजे नेमक ज्याची त्यापरी कोण माणूस कसा हे बरोबर जाणून घेतलं पाहिजे. अनेक लोकांची परीक्षा घेत असताना आपणच काय करत असतो, त्यामध्ये नापास होत असतो. परंतु अशी वर्तणूक असूच नाही. इतरांची परीक्षा घेण्या अगोदर आपण त्या परीक्षेला सक्षम आहोत का हे प्रथमतः जाणून घेतलं पाहिजे, नंतर लोकांच्या परीक्षा घेतल्या पाहिजे. शब्द परीक्षा अंतर परीक्षा, काही एक कळे दक्षा, मनोगत नत द्रक्षा काय कळे. जो दक्ष असतो त्याला लोकांच्या बोलण्यावरून त्याच्या अंतरंगाची पारख होते. जो दक्ष असतो त्यांच्या लोकांच्या बोलण्यावरून कशी पारख होणार. आता लोकांचं बोलणं, अंतरंगांची पारख. आता
स्वभाव असेल, बोलणं असेल, कशा प्रकारे लोक बोलत आहेत हे कळलं पाहिजे. मग दुसऱ्यांचं मनोगत कसं कळणार? दुसऱ्यांचे शब्द ठेवणे, आपला काही पक्ष घेणे, पाहो जाता लौकिक लक्षणे बहुतेक ऐसी. दुसऱ्याला दोष द्यायचा आणि आपलेच म्हणणे बरोबर असा दुराग्रह धरायचा. अशीच या जगामध्ये बहुतेकांची प्रवृत्ती आढळून येते. आता दुसऱ्याला दोष द्यायचा म्हणजे बघा, आपण सुद्धा दुसऱ्यांना दोष देत बसत असतो, दुसऱ्यांकडे बोटं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच काय, एक बोट जर त्यांच्याकडे असेल तर 4 बोटंही आपल्याकडे असतात. मग आपलंच म्हणणं बरोबर असं आपण दर्शवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु चूक कोणाची आहे ही जाणून घेतली पाहिजे. लोकी बरे म्हणाया कारणे भल्यास लागते सोसणे, न सोसिता भंडवणे सहजची हो. ज्याला लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं असं वाटत असेल त्याने लोकांचं बोलणं वागणं सहन करायला हवं. जे जर सोसलं नाहीये तर सहजच फजिती होत असते. ज्याला लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं असं वाटत असेल, आता लोक आपल्याला चांगलं केव्हा म्हणतील? जेव्हा आपण एखाद्याला मदत करू, जेव्हा आपण एकमेकांशी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करू, तेव्हाच लोक आपल्याला चांगलं बोलतील. आपलं वागणं बघूनच लोक आपल्याशी बोलायला भाग पडतील. परंतु जर असं सोसलं नाही तर सहजच त्याची फजिती होत असते. आपणास जे मानेना तेथे कदापि राहावेना, उरी सोडून जानवेना कोणी एक. जेथे आपल्याला बरं वाटत नाही तेथे कधीच राहू नये, पण कोणीही भांडण करून कुठेही जाऊ नये. आता विचार करा, आता जिथे आपल्याला बरं वाटत नाही, आता एखादा ठिकाण असेल, त्या ठिकाणावर गेल्यावर आपल्याला मन शांत वाटतं. मग अशा ठिकाणी गेल्यावर आपल्याला किती चांगलं वाटतं. परंतु ज्या ठिकाणी आपल्याला खरंच आपल्या मनाला सुद्धा त्रास होतो, आपल्या शरीराला सुद्धा त्रास होतो, मग तिथे जाऊन आपल्याला बरंच वाटत नसेल तर जाऊन उपयोग आहे का? नाही ना. बघा, प्रत्येकाची आवडती स्थळं असतात ज्या ठिकाणी गेल्यावर आपलं मन शांत होतं. एखाद्या बघा मंदिर असेल, मंदिराच्या ठिकाणी गेल्यावर शांत वाटतं. निसर्ग आहे, निसर्गाच्या ठिकाणी बघा प्रत्यक्षपणे डोंगर भाग आहे, तिथे गेल्यावर शांत वाटतं. परंतु एखादी गर्दी आहे, बाजार भरलेला आहे, संपूर्णपणे स्टेशन आहे, तिथे गेल्यावर गर्दी असणारच ना, तिथे सुद्धा त्रास होणारच ना. म्हणून आपल्याला जिथे बरं वाटत नाही तिथे कधी जाऊच नाही, तिथे राहूच नाही. बोलतो खरे चालतो खरे, त्या समानिती लहानतो रे, न्याय अन्याय परस्परे सहजची कळे. जो कोणी नेहमी खरं बोलत असतो आणि खरेपणानेच वागतो त्याला सर्व लहान थोर मानतात. न्याय अन्याय कुणालाही सहजच कळतो. आता बघा, आपण फळ्यावर वाचतो नेहमी खरे बोलावे, आहे की नाही विचार? आता लिहिलेलं आहे, परंतु आपण कृतीमध्ये उतरतो का? नाही उतरवत. जो कोणी नेहमी खरं बोलतो आणि खरेपणाने वागतो त्याला सर्व लहान थोर मानतात. मग न्याय अन्याय कुणालाही सहजच कळतो. जो कोणी प्रत्यक्षपणे खोटं बोलत आहे हे आपल्याला कळतं, बरोबर की नाही? परंतु खोटं बोलणारी व्यक्ती
त्यांचं बोलण्याचं खोटं बोलणारी व्यक्ती आणि त्यांचं बोलणं हे जास्त काळ टिकत नाही. कधी ना कधी सत्यपणा बाहेर येत असतो. शेवटी सत्याचाच विजय होतो. लोकांचं कळेना तंवरी, विवेक क्षमा जो न करी, तेणेकरिता बराबरी होत जाते. लोकांना जोपर्यंत आपल्या योग्यतेची कल्पना येत नाही तोपर्यंत थोर लोकांना विवेकाने क्षमा केली पाहिजे. तसे जर तो न करील तर मग इतरांची त्याची बरोबरीच जाईल. जवरी चंदन झिजेना तव तो सुगंध कळेना, चंदना आणि वृक्षनाना सगट होती. आता चंदन झिजेल तेव्हा सुगंध काय आहे ते कळेल ना. आता चंदनाचं लाकूड आहे, सहजासहजी वास येत नाही. चंदन बघा प्रत्यक्षपणे घासल्यावर चंदनाचं जे लाकूड असतं, ज्यावेळी आपण त्या पाटावर बघा पूर्णपणे घासण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्या चंदनाला सुवासिक वास येत असतो. म्हणून आपला देह हा चंदनासारखा असला पाहिजे आणि आपली कर्तव्य संपूर्णपणे कार्य ज्याप्रमाणे आपण उत्तम प्रकारे बघा त्या चंदनाला घासल्याप्रमाणे तसं आपला शरीर हा झिजल्याप्रमाणे सुवासिक वास नक्कीच यायला पाहिजे, दरवळायला हवा. जव उत्तम गुण न कळे तो या जनास काय कळे, उत्तम गुण देखता निवळे जगदांतर. जोपर्यंत मनुष्याच्या अंगी असलेले उत्तम गुण प्रगट होत नाही, आता नुसते गुण आहेत परंतु आपण जर ते गुण आपण सादर केले नाही, आपण आपल्या सत्यता कधी दाखवली नाही, आपण आपली चांगली वर्तणूक कधी लोकांना दाखवली नाही, मग त्याचा उपयोग काय? ते लोकांना दिसलं पाहिजे. तोपर्यंत लोकांना त्याची थोरवी कळणार नाही आहे. मग आपण कोण आहोत ते लोकांना कळणार नाही आहे. मग प्रसंगेवेळी उत्तम गुण प्रकट होतात तेव्हा जगातील लोकांच्या अंतःकरणात समाधान वाटते. ज्यावेळी आपण एकमेकांना मदत करत असतो, एखादा प्रसंग असेल त्या प्रसंगाला आपण सामोरं जात असतो तेव्हा लोकांना कळतं, अरे या देहासारखी या मनुष्यासारखी आपल्याकडे सुद्धा एक मनुष्य हा असलाच पाहिजे. कारण देवासारखा धावून आलेला ही व्यक्ती बघा उत्तम प्रकारे कार्य केलेलं आहे. जगदांतर निवळत गेले, जगदांतरी सख्य झाले, मग जाणावे ओळले विश्वजन. लोकांच्या अंतःकरणात समाधान झाले, लोकांशी सख्य झाले की मग लोक प्रसन्न झाले जाणावं. जनी जनार्दन ओळला तरी काय उणे तयाला, राजी राखावे सकळांना कठीण आहे. ज्याच्यावर जनी जनार्दन म्हणजे भगवत स्वरूप जनता प्रसन्न होते त्याला काय कमी पडणार आहे? ज्याला प्रत्यक्षपणे भगवंत कोण आहेत याची जाणीव प्रत्यक्षपणे झालेली आहे त्याला काय कमी पडणार आहे? पेरिले ते उगवते, उसीने द्यावे घ्यावे लागते, वर्म काळिता भंगते परांतर. आता पेरलं तेच उगवणार ना. जसे आपण जे पेरतो तेच उगवतं. लोकांशी व्यवहार करताना उसने घ्यावे जावे लागते. म्हणूनच आपण जर कोणाचे वर्म काढले तर त्याचे अंतःकरण दुखावले जाते. लौकिकी बरेपण केले तेने सौख्य वाढले, उत्तरासारखे आले प्रत्युत्तर. लोकांशी आपण चांगले वागलो तरच आपले सुख वाढते. आपण जसे उत्तर द्यावे त्याप्रमाणे आपल्याला प्रत्युत्तर मिळते. हे अवघे आपणांपासी येथे बोल नाही जनासी, शिकवावे आपल्या मनासी क्षणाक्षणा. म्हणून त्याचा उपाय आपल्यालाच बघा आपल्या हातात असतो. लोकांना उगीच दोष देणं योग्य नाही आहे. म्हणूनच आपण आपल्या मनात पूर्णपणे क्षणोक्षणी शिकवता आलं पाहिजे. खळ दुर्जन भेटला क्षमेचा धीर बुडाला, तरी मौनेची स्थळत्याग केला पाहिजे साधके. समजा एखाद्या अत्यंत दुर्जनाशी जेव्हा गाठ पडेल आणि क्षमा करणं अगदी अशक्य झालं तर गुपचूप न बोलता साधकाने ते स्थळ सोडून निघून जा. लोक नाना परीक्षा जाणती, अंतरपरीक्षा नेणती,
तेने प्राणी करंट होती संदेह नाही. लोक अनेक प्रकारे परीक्षा करणे बघतात, पण त्यांना दुसऱ्यांच्या अंतःकरणाची पारख करता येत नाही. म्हणून माणसं भाग्यहीन ठरतात यात शंका नाही. आपणास आहे मरण म्हणून राखावे बरेपण, कठीण आहे लक्षण विवेकाचे. आपण आज ना उद्या मरणारच आहोत हे जाणून सर्वांशी चांगल्या प्रकारे बोलावं, चांगल्या प्रकारे आपल्याला वागता यायला हवं. या प्रकारचा विवेक करणं कठीण आहे, परंतु हे मात्र खरंच आहे. थोर लहान समान, आपले पारिके सकळ जन, चढते वाढते सन्याधान करिता बरे. आपल्यापेक्षा लहान असणाऱ्यांशी, मोठे असणाऱ्यांशी किंवा समवयस्क जी व्यक्ती आहेत त्यांच्याशी आपल्याला चांगल्या प्रकारे बोलता आलं पाहिजे. आपल्या आणि परक अशाच सर्व लोकांशी उत्तरोत्तर वाढत्या प्रेमाचे संबंध असावेत हेच बरे. बरे करिता बरे होते, हे तो प्रत्ययास येते, आता पुढे सांगावे ते कोणास काय. आपण लोकांचं बरं केलं तरच आपलं बरं होणार आहे, ही तर अनुभवाची गोष्ट आहे. आता यापुढे आणखी कोणाला काय सांगावं. हरिकथा निरूपण, बरेपण राजकारण, प्रसंग पाहिल्या विन सकळ खोटे. आता नित्य हरिकथा आणि अध्यात्म निरूपण करीत असावे. दिलेली 7 प्रकारची उपासना आपल्याकडून चांगल्या प्रकारे सकाळ संध्याकाळ झालीच पाहिजे. प्रसंगानुसार विवेकाने वागलो नाही तर सर्व व्यर्थच ठरते. विद्या उदंडची शिकला, प्रसंग मान चुकतची गेला, तरी मग ते विद्येला कोण पुसे. एखाद्याने खूप विद्या संपादन केली पण योग्य वेळी त्या विद्येचा उपयोगच करता आला नाही तर ती विद्या व्यर्थच आहे ना. म्हणून समर्थ म्हणाले, प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी योग्य ती विद्या जर त्या विद्येचा प्रयत्न केला, त्या विद्येचा उपयोग केला, वापर केला तरच त्या विद्येचं महत्त्व आहे. नाहीतर नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे. विद्या उदंडची शिकला, प्रसंग मान चुकतेची गेला, तरी मग ते विद्येला कोण पुसे. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे, प्रत्यय निरूपणा समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.